बाबासाहेबांनी जेव्हा मॉरॅलिटी शब्द दिला, आणि मी तुम्हाला सांगतो की मॉरॅलिटीचा अर्थ इतके वर्ष मला पण समजला नव्हता, मला कबूल करायला काही हरकत नाही. इतका मी बुद्ध धर्माचा अभ्यास केला, सगळं केलं, रोज बुद्ध धर्मच माझ्या टेबलवर, बुद्ध आणि धर्मग्रंथच माझा नेहमी वाचत असताना इतके वर्षापासून, आज 30-40 वर्ष झाली असतील, 40च्या वरती बसतं, पण मला त्या नैतिकतेचा अर्थ कळला नाही आणि त्यामुळे त्याच्याकडे लक्ष नाही. नैतिकता माहिती होतं, नैतिकता इज द मॉरॅलिटी, मॉरॅलिटी इज द नैतिकता, म्हणजे त्याचा इंग्रजीमध्ये शब्द माहीत होता आणि त्याच्या हिंदीमध्ये, मराठीमध्ये, परंतु त्याचं महत्त्व काय आहे, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स इन द धम्मा, धम्मामध्ये काय त्याचं महत्त्व आहे, व्हॉट इज द व्हॅल्यू, ते मला कळलं नव्हतं. पण ज्या दिवशी मला कळलं की मॉरॅलिटी इज द धम्मा, धम्माच म्हणजे मॉरॅलिटी, मॉरॅलिटी म्हणजे धम्म, हे ज्या दिवशी मला कळलं, त्या दिवशी मला एक प्रकारे ज्ञान प्राप्त झाल्यासारखं, मला एक नवा शब्दाचा आविष्कार मिळाला, एक नवीन विचार, बाबासाहेबांचा एक विचार जो आजपर्यंत आपल्यापासून अलिप्त, आपल्याला समजू शकला नाही तो विचार एकदम मला कळला. आणि तेव्हा मला वाटलं की बाबासाहेबांचं वाक्य चुकलं नाही, बाबासाहेबांचं वाक्य चुकलं नाही की बाबासाहेबांनी धम्माला नैतिकता म्हटलं, नैतिकतेला धम्म म्हटलं, तर बाबासाहेबांचं चुकलं नाही. नाहीतर मला कधी कधी वाटत होतं की नैतिकता एका शब्दासाठी बाबासाहेबांनी एवढ्या मोठ्या धम्माला नैतिकतेबरोबर मोजणी केली, नैतिकतेबरोबर त्यांना बाबासाहेबांचं कुठं चुकलं तर नाही असं आम्हालाही वाटत होतं. परंतु जेव्हा नैतिकतेचा अर्थ आम्हाला समजला, तेव्हा वाटलं की धम्माचे मुख्य जो आहे तो नैतिकतेवर आधारित आहे. तर नैतिकता म्हणजेच आपल्यामध्ये आपण जेवढे आहोत तेवढ्या लोकांनी नैतिकता पाळणे म्हणजे नीती बनवणे. एक आपल्याला नीती बनवावं लागेल की माझं तुमच्याशी मी नीती बनवेल की माझं भिक्षू आहेत, ब्राह्मण आहेत, उपासक आहे, उपासिका आहे, काही तरुण असतील, काही म्हातारे असतील, मला नीती बनवावं लागेल की आमचा संबंध चिरकाल टिकला पाहिजे, अशी नीती बनवावं लागेल की आमची मैत्री, करुणा, बंधुभाव हा चिरकाल टिकला पाहिजे, अशी नीती बनवणे म्हणजे नीती. नाही आता लाडीता येत आहे, थोडंसं आल्यामुळे थोडंसं प्रेम तोंडावर, बोलाचं तोंडावर, तसं नाही आहे. हे वरपांगी मैत्री नाही, वरपांगी बंधुभाव नको, वरपांगी करुणा नको. डायरेक्ट बाबासाहेबांनी डायरेक्ट शब्द वापरला की डायरेक्ट म्हणजे डायरेक्ट, मध्ये कोणी ईश्वर परमेश्वर नको, मध्ये काहीच नको, डायरेक्ट एकामेकाशी प्रेम, एकामेकाशी बंधुभाव, एकामेकाशी करुणा. जेव्हा करुणाने आमचे मन जुळतील, अगदी मनातून करुणाने मन जुळतील, अगदी मनातून करुणाने प्रेम निर्माण होईल, अगदी मनातून करुणाने बंधुभाव निर्माण होईल, अशा प्रकारची नीती निर्माण करणे त्याला म्हणतात नैतिकता. जर आपल्या घरामध्ये प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला नैतिकता कळली असती तर आज आपला समाज कुठे गेला असता, आज आपला समाज कुठे गेला असता, विचार करा. आपल्याला सुरुवातीपासून हे सांगत आलं की मी तोंडावर बोलणार, पण काय होऊन जाऊ, मी खतरनाक माणूस आहे. आपल्याला खतरनाक, तोंडावर बोलणारा असा चुकीचा भास निर्माण करणारी विचारधारा आपल्यावर थोपवण्यात आली. मी पटकन बोलतो, तोंडावर बोलतो, कोणाला काही वाटत, अरे तुला काय अधिकार आहे पटकन बोलायचं, कोणाला काही वाटत, तू काय दादा झाला का, तू काय बादशाह झाला का, तू काय राजा झाला, काय आम्हाला शिकवण्यात आलं. मेरे को बहुत जल्दी गुस्सा आता, मैं किसी को मानता नहीं, असं शिकवण्यात आलं आम्हाला. आम्ही भांडत बसलो, ही नीती आम्हाला शिकवण्यात आली की देखो उसको एक शब्द में एक घाव दो, हे शिकवण्यात आलं.
सासू सुनेला बाबा, सासू खतरनाक राहते, तिला सांभाळून तिला बिलकुल तर तळाक्यानं उत्तर द्यायचं. घरात गेल्याबरोबर सासू सुनेचा वाद हे शिकवण्यात आलं नाही की सासू आईसारखी आहे, तिच्याशी प्रेमाने मैत्रीने वागावं लागते. मॉरॅलिटी, नैतिकता अशा प्रकारचं आम्हाला शिकवण्यात आलं नाही. आणि त्यामुळे आमचे परिवार बरबाद झाले. भावामध्ये, बहीण भावामध्ये, नात्यामध्ये एवढे अंतर निर्माण झाले की आम्ही आपल्या आपसामध्येच भांडण्यामध्ये आमची पूर्ण ताकद खर्च झाली. पूर्ण शक्ती, आमची एनर्जी आपसामध्येच भांडण्यामध्ये झाली. अशा प्रकारचे बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या विरोधकांनी अशा प्रकारची आमच्या अज्ञानाचा फायदा घेतला. आम्हाला सत्य जे पाहिजे ते शिकवलं नाही. आम्हाला चिडचिड करायचं शिकवलं, आम्हाला भांडण करायचं शिकवलं, आपसामध्ये भेदभाव करायचं शिकवलं. त्यांची भेदभावाची नीती, त्यांची एकामेकाबद्दल विषमतेची नीती, ती नीती आमच्या घरामध्ये आम्हाला शिकवलं की तुमच्या घरामध्ये विषमता करा. ती माझा मुलगा आहे, तो चुलत्याचा मुलगा आहे, मग ते माझी सून आहे, तर मग चुलत्याची बाई आहे, तर दुसऱ्याकडची मुलगी आहे. काय विषमता शिकवण्यात आली आम्हाला. एवढी विषमता आमच्या घरामध्ये शिरली, आम्हाला शिकवण्यात आली आणि त्याचा आम्ही प्रचार प्रसार केला, त्याच्याप्रमाणे वागलो. आमचे घर नष्ट झाले. मरेपर्यंत पती पत्नीमध्ये वाद, मरेपर्यंत. काय आम्हाला नीती शिकवण्यात आली? आम्ही कोणत्या नीतीने गेलो? आम्ही सांगा. मरेपर्यंत भावाभावाचे वाद, तो भाव त्याच्या भावाच्या मरेपर्यंत घरी गेला नाही. बिचारा मरून गेला तर मृत्यूला काही भाव नाही गेले, कोणाच्या मरणालाही नाही गेले. इतका वाद, इतकं हे कुठून आलं आपल्या समाजामध्ये? बुद्ध धर्मामध्ये आहे. बाबासाहेबांनी शिकवलं. बाबासाहेबांनी जे विचार दिले त्याच्या टोटली पूर्णपणे विरोधात आपल्याला शिकवण्यात आलं. ते विचार आपल्यासमोर मांडण्यात आले आणि त्या विचारांनी आपण चालायला गेलो. जिथं मॉरॅलिटी आहे, नैतिकता आहे, जिथं मित्रता आहे, जिथं करुणा आहे, जिथं बंधुभाव आहे, प्रेम आहे, माया आहे, दया आहे, एकामेकाप्रती करुणा, दया, मैत्री आहे, ते आम्हाला शिकवण्यात आलं नाही. ते आम्हाला कळलंच नाही. आणि आता आपल्याला पश्चाताप होतो की आता इतके वर्ष झाले, 70 वर्ष होत आहेत. 70 वर्ष मध्ये किती चुका झाल्या असतील आमच्या विचारात? किती चुका झाल्या असतील? किती आपल्या घरच्या लोकांशी किती आम्ही भांडलो असेल? किती आम्ही आपल्याच आईवडिलांच्या विरोधात किती चुकीचा व्यवहार केला असेल? आईवडिलांनी म्हटलं हे नाही करायचं, हे मला म्हणते का असं नाही करायचं, मी करीन. आईवडिलांनी म्हटलं की दारू नाही प्यायचं बेटा, चांगली गोष्ट नाही, हे मला असं सांगते का? मी दारू पिईलच. दारू पिऊन आईवडिलांना शिवाय देईल, पत्नीला शिवाय देईल, सगळ्या जगाला शिवाय देईल, परंतु मी दारू पिईन. ही मानसिकता आमची. आपल्या घराच्या विरोधातच विद्रोह, आपल्या पत्नीच्या विरोधात विद्रोह, आपल्या भावाच्या विरोधात विद्रोह, आपल्या बहिणीच्या विरोधात विद्रोह, तर समाज कसा चांगला राहील? समाजाचं सोडा, आपण आमच्या घराची अवदशा झाली, दिशाहीन झाला समाज. आपल्याकडे कितीतरी पैसा आला, आपले लोक मजुरी करणारी, मोलमजुरी करणारी, मेहनत करणारी, पैसा आला की संध्याकाळी उडवलं पैसा, खतम, दुसऱ्या दिवशी पुन्हा हात रिकामे. ही अशा प्रकारची शिकवण आम्हाला मिळाली, अशा प्रकारची शिकवण आम्हाला देण्यात आली आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालं ते आजही नुकसान होऊ नये. आता तरी बाबासाहेबाला समजून घेण्याचा प्रयत्न करावा, आता तरी बाबासाहेबांचे शब्द ओळखावे, आता तरी प्रेम मैत्री करणं शिकावं आपसामध्ये. आता या काळामध्ये आपले आंबेडकरवादी जेवढे पक्ष आहेत तेवढ्याने एकत्र येऊन एकामेकाबद्दल प्रेम मैत्री ठेवावं, एकामेकाबद्दल चांगलं हे करावं. ठीक आहे ना, तुम्ही वेगळ्या दिशेने काम करता, तुम्ही वेगळ्या
दिशेने काम करतात, त्याच्याबद्दल काही आम्हाला दुमत नाही. तुम्ही कुठे काम करा, कोणत्याही दिशेने जा, कोणी कोणतंही काम करू द्या, परंतु मैत्रीचा धागा, प्रेम तर पाहिजे आपसामध्ये. तो एकामेकाचे शत्रू, हे शत्रुत्वाचं डोकं. अरे शत्रू तुमचे दुसरे आहेत, शत्रू दुसरे आहेत, आम्ही नाही शत्रू, पण तुम्ही आम्हाला शत्रू बनवून राहिले. बाबासाहेबांना शत्रू बनवून राहिले. बुद्धाचा शत्रू कोण? बाबासाहेब. काय नेती बनवून राहिले काय? मी कुठून शिकून आलो? मी थायलंडमधून शिकून आलो. कुठून आलो? मी श्रीलंकेमधून शिकून आलो. मग काय बाबासाहेब तुझा शत्रू झाला का? तू थायलंडमध्ये शिकून आला तर काय खूप मोठा झाला का? बुद्ध झाला का? का बाबासाहेबांपेक्षा मोठा झाला का? बुद्ध झाला तू? तुझी किंमत काय आहे भारतामध्ये? तुझी किंमत काय आहे? तू स्वतःला श्रेष्ठ समजत. आम्हाला तो ओरिजिनल बाबासाहेबांचा ओरिजिनल धर्म पाहिजे, बाबासाहेबांचे ओरिजिनल विचार. जो जगातून सगळ्यात मोठा व्यक्ती आहे त्याचे विचार आम्हाला पाहिजे. तुम्हाला कोणतरी गुरु असेल, थायलंडमध्ये गेले असेल, कोणत्या तरी गुरुनं शिकवलं. बुद्ध तर तुम्हाला शिकवायला आहेच नाही. आता कोणत्या तरी गुरुनं शिकवलं तर तुम्हाला वाटलं बुद्धाने शिकवलं, बुद्धाच कडून शिकून आलो. आज श्रीलंकेची परिस्थिती अशी आहे दयनीय की त्या ठिकाणी लोकांना काम नाही आहे का नाही? खायला गेल्या वेळेस तर खूपच होती. मग तिची पॉलिसी आपण शिकायचं का भारतामध्ये? त्यांनी काय बुद्धाची पूजा केली नसेल का? बुद्धाच्या हत्या केली नसेल का? एका दिवसात 5-5दा पूजा केल्या नसेल का? मग त्यांच्या देशाची परिस्थिती दुरुस्त व्हायला पाहिजे ना. पूजा केल्यामुळे जर, आरती केल्यामुळे जर हे होत असेल तर दुरुस्त व्हायला पाहिजे. आणि काही दिवसांनी तुम्ही पहा, ब्रह्मदेश आहे, थायलंड आहे, श्रीलंकेची अशी परिस्थिती होईल की जितके अंधश्रद्धेमध्ये जे देश आहे त्यांची खतरनाक परिस्थिती होणार आहे. आणि शेवटी हा हिंदुस्थान हा त्यांच्यावर मात करणार आहे. श्रीलंकेला भारत गुलाम करेल, थायलंडला भारत गुलाम करेल. हे जेवढे बौद्ध राष्ट्र आहेत तेवढ्यांना भारत गुलाम केलेले राहणार. भारत गुलाम करेल. त्यांना म्हणेल की बुद्ध तुमचा नाही आहे, हिंदूचा आहे, आमचा आहे, विष्णूचा अवतार आहे. त्यांना गुलाम करून टाकेल. आम्ही म्हणतो तसं झालं नाही. म्हणून त्याच्यावर एकच उत्तर होतं की बाबासाहेब आंबेडकर जगाला जिंकणारा माणूस, विचाराने जिंकणारा माणूस, तो त्याच्यावर उत्तर होतं. परंतु भारतामध्ये आपलीच लोक बाबासाहेबांच्या विरोधात वागतात, बाबासाहेबांच्या विरोधात काम करतात. त्यामुळे सगळ्यात मोठी हानी आपलेच लोक करत आहेत. आपल्या लोकांमध्येच भांडत आहे. तुम्हाला कोणी विचारून नाही राहिला. आता काँग्रेस पहिले विचारत होतं कमीत कमी, आता काँग्रेसने विचारणं सोडलं. जेव्हा ते भांडणार लोक आहेत. BJP तर विचारत नाही, पण काँग्रेस कमीत कमी विचारतात. आता जाऊ ते भांडणार लोक आपसात भांडतात, खतम होतात. 2 कोंबडे कसे भांडतात, एक कोंबडा पराजित होते, शेवटी दोन्ही कोंबड्याला कापून खातात. रोज मिटिंगा घेतात, पण त्यांचं काही माहिती नाही आपल्याला. किती त्या मिटिंगा घेत नसतील. त्यांचे कार्यकर्ते गावागावात आहेत, गल्ली गल्लीत त्यांचे कार्यकर्ते. त्यांची कार्यकर्त्याची मिटिंग कशी होते, केव्हा होते, काय सांगतात त्याचं आपल्याला कळत नाही. परंतु आपण आपसामध्येच भांडून आपल्याला स्वतः मी मोठा म्हणते, तो म्हणते मी मोठा, तो म्हणते मी मोठा, मी मोठा, मोठे म्हणता समाज खतम. बाबासाहेबांचे विचार, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि म्हणून आपल्याला एकच वाचवू शकते सध्या की धम्म वाचवू शकतो आणि धम्मामधली नैतिकता. तुम्ही काही करू नका, फक्त मैत्री करणं शिका. काहीच करू नका, पूजा अर्चा नका करू, मेणबत्ती नका लावू, उदबत्ती लावू नका, काय नाही. माणसाशी माणसाचं प्रेम करणं शिका, माणसाला माणसाची मदत करणं शिका. त्याला जर लागली तर तुम्ही आपला स्वतःचा जीव द्या, परंतु माणसाला मदत करा. पुतळ्यासाठी जीव देण्याची काय गरज नाही. पुतळे पुन्हा बसवता येईल, पण तो एक माणूस निघून गेला तर तो निघून गेला. माणसं मिळत नाही, चांगली माणसं कुठे मिळतात? असे ढेर अशी माणसं मिळतील,
पण चांगला माणूस कुठे मिळते तुम्हाला? मुलीचं लग्न करताना आपण किती लोक दिसतात, किती फिरतो आपण मुलीच्या लग्नासाठी. अरे हा मुलगा बरोबर आहे का, हा मुलगा बरोबर आहे का शोधतो. मग आपल्याला कुठं उशिरा मुलगा मिळते. तसंच चांगले माणसं मिळत नाही. मैत्री करणारे, प्रेम करणारे लोक मिळणं कठीण आहे आणि हे आपल्याला मिळवण्यासाठी गरज आहे. आपण मिळवलं पाहिजे असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आणि आजच्या प्रशिक्षणच म्हणलंय, बुद्ध धर्मामध्ये ईश्वर, आत्मा, देवी आणि चमत्कार, अलौकिकता याला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही. परंतु मी पाहते, माझ्या पाहण्यात खूप आलेलं आहे, बाबासाहेबांनी बुद्ध धर्म देऊन कितीतरी वर्ष झाली 56 नंतर, परंतु आपल्यामध्ये काही एक सुधारणा झाली. मी नेहमीच बघत असते, जो अंधश्रद्धेचा भाग आहे तो आपल्यामधनं निघालेलाच नाही. असं का बरं? धम्म वाचायलाच पाहिजे असं सुद्धा मला वाटत नाही. कारण धम्म हा जरी आपल्याला साधा वाटतो, परंतु वाचण्यामध्ये आपल्याला तो समजायला पाहिजे. शिक्षक जेव्हा विद्यार्थ्यांना सांगतात ते समजते, दुसऱ्यांनी घरच्या लोकांनी त्यांना सांगितलं तर ते ऐकायलाच तयार होते. म्हणून कोणीतरी धम्म आपल्याला शिकवायला पाहिजे. आपण फक्त वाचून त्याची आपल्याला बरोबर पूर्णपणे माहिती आपण मिळवू शकत नाही. म्हणून धम्माला तेवढंच बाबासाहेबांनी महत्त्व दिलं. बाबासाहेब आंबेडकर आणि भंतेजी आपले सर्वच आणि सर्व उपासक आणि उपासिका. भंतेजी ने आज पहले विषय है पवित्रता. जब कोई विश्वास पवित्रता की अवस्था में प्रवेश करता है तो उसके विरुद्ध आचरण नहीं किया जा सकता. पवित्र माणसाची माणसाचे नाते कसे असायला पाहिजे. पवित्रता कशाला म्हणतात? जसं आपल्यावर विश्वास एखाद्यावर, जसं डॉक्टर बाबासाहेबांनी भगवान बुद्धावर, कबीरावर, ज्योतिबा फुलेवर विश्वास टाकले होते आणि ते त्यांचे कार्यावर विश्वास टाकले होते का. तसंच आपले नाते कसायला पाहिजे, विश्वासावर असायला पाहिजे. तेव्हाच आपण एकामेकाशी म्हणणार आणि बंधुभावाने, म्हणजे माणसाचे नाते कसायला पाहिजे, बंधुभावाचे, प्रेमाचे, करुणा, मैत्री आणि आपण एकामेकावर जेव्हा प्रेम करू, करुणा करू, एखाद्याला दुखापत झाली तर आपण त्याला किंवा त्याच्या जवळ जाऊ तर आपल्याला करुणा निर्माण होईल आणि त्याच्यात आपण त्याच्यात काहीतरी करू शकतो. त्याचा मैत्री निर्माण होईल. आपण म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी करू शकतो. असे माणसाचे नाते असायला पाहिजे. असे आपल्याला हा डॉक्टर बाबासाहेबांनी धम्म दिले. आपली अवस्था काय होती, आपण आपली अवस्थेतून आपल्याला काढायचं होतं त्यांना. म्हणून आपल्याला आपले नाते करुणा, बंधुत्व, प्रेमाचे असायला पाहिजे असे डॉक्टर बाबासाहेब म्हणतात. आणि आपण आज का जो सब्जेक्ट है तो भंतेजी जान लगाकर हमको सिखाते नैतिकता. कई बार नैतिकता पर क्लास में, लेकिन उन्होंने अपना में अनुभव बताया है कि नैतिकता उनको कब पता चली. तो ये बात सही है कि हमको नैतिकता जल्दी समझ में नहीं आती. और हमारे बाबा साहब ने नैतिकता को सबसे पहले बुद्ध धर्म में स्थान दिया है. नैतिकता यानी धम्म ने तो नैतिकता. तो जो बौद्ध समझता है अपने आप को, तो उसमें तो नैतिकता होनी चाहिए. क्योंकि हम जिस परिवार में जन्म ले रहे हैं, जहाँ पले बड़े, जिस परिवार से हमारा रिलेशन बना, माँ बाप है, बहन भाई है, और जो कोई भी हमारे परिवार से, तो उनके प्रति हमारा जो नैतिक आचरण है वो कैसे है, जो नीति होते हैं, तो कैसी नीति होनी चाहिए परिवार में. कि लालची होनी चाहिए, कुछ मिलना चाहिए, वो होनी चाहिए, या धम्म की जो करुणा मैत्री रहती है उस टाइप से होनी चाहिए. तो ये हमें जानना है. नैतिकता हमारे अंदर है, लेकिन हम पहचान नहीं है. वो बाहर से नहीं आ रही, हमारे अंदर से ही है. हम जागरूक नहीं है, इसलिए हमें नैतिकता दिखाई नहीं है.
जिस दिन हम उसको पहचानने की कोशिश करेंगे तब जाकर हम पूरी तरह से बौद्ध बनेंगे। तब तक हम खुद को बौद्ध भी नहीं समझ सकते, क्योंकि जब धम्म की विश्वास जो भक्ति जी ने बताया है पवित्रता, तो विश्वास जो है, तो विश्वास परिवार के साथ हम रहते हैं तो एक के ऊपर हमारा विश्वास है क्या, यानी माँ बाप के ऊपर है क्या, बहन भाई के ऊपर है क्या, हमको तो मन में कुछ तो भी होती हाँ वो नहीं ये कर रहे हैं तो ऐसा, यानी वो शंका जो रहती है उनके प्रति और विश्वास नहीं रहता, वहाँ पवित्रता भी नहीं है और वहाँ नैतिकता भी काम नहीं करेंगी। अगर तुम्हारे पास है भी नैतिकता तो वहाँ काम नहीं करेंगे, क्योंकि तुम विश्वास से नहीं देख रहे हो। तो इसके लिए विश्वास होना बहुत जरूरी है। और विश्वास जिस अवस्था में है तो उसके विरुद्ध जो आचरण भक्ति जी ने बताया है कि उसके विरुद्ध आचरण नहीं किया जा सकता। तो सही बात है कि पवित्रता विश्वास जो होता है उसके विरुद्ध आचरण नहीं किया जा सकता है अगर हमने नैतिकता के जरिए से देखा तो। दूसरा, बुद्ध धर्म में नैतिकता को पवित्र मानना जरूरी है। तो हम अपने परिवार से शुरू करेंगे कि हमारे परिवार में हमारा जो रिलेशनशिप है वो मैत्री का, प्यार मोहब्बत होना चाहिए। तो हमारे घर से शुरू करेंगे तो हम जिस एरिया में रहते हैं तो हमारे एरिया में अड़ोस पड़ोस में जो लोग रहते हैं उनके प्रति हमारा रिलेशनशिप कैसा है, यानी जो व्यवहार हम उनके साथ करते हैं मैत्री से करते हैं या झगड़ा जो है लालची है, किस तरह के है, ये हमें पहचानना है। तो हम वहाँ से शुरुआत करेंगे हमारे परिवार से, तब जा करेंगे अड़ोस पड़ोस के लोगों से करेंगे, फिर हमारे देश से राज्य से करेंगे, राज्य से देश से करेंगे, यानी तब जाकर हमारा समाज वो बढ़ेगा। और समाज में जब तक नैतिकता नहीं निर्माण होगी तब तक हमारा देश भी सुरक्षित नहीं होगा और हमारा देश भी धर्ममय नहीं होगा। क्योंकि धर्म को हमारे अंदर उतारना है तो हमें नैतिकता को पहले जानना होगा, हमारे मन में वो नैतिकता को जागरूक करना होगा और उस मार्ग पर हमको चलना होगा। ईश्वर, बुद्ध धर्म में ईश्वर, परमेश्वर, दैवी शक्ति, अलौकिकता, चमत्कार ये तो होते ही नहीं है, क्योंकि बाबा साहब ने बताया है कि ये बातें ही हमारे इसमें धर्म में नहीं है। हम उसके तरफ ध्यान भी नहीं देंगे कि कोई चमत्कार होता है, कोई ईश्वर है जो हमारा अच्छा करेगा, बुरा करेगा, क्या करेगा, हमारे कर्म ही हमारा बुरा करेंगे, हमारे कर्म अच्छे कर्म ही हमारा अच्छा करेंगे। तो कर्म अगर हमको अच्छा करना है तो उसमें हमें नैतिकता को जागरूक रखना होगा। तो स्वर्ग नरक पाप पुण्य इसको कोई स्थान नहीं हमारे नैतिकता में, हमारे धर्मों में, और इसलिए नैतिकता ही हमारे पवित्रता है, हमारे धर्म की पवित्रता है, बौद्ध के लोगों की पवित्रता है। तो सबसे पहले बाबा साहब ने जो हमें नैतिकता सिखाई है, पूरा बौद्ध धर्म ही उस नैतिकता पर आधारित है। हम इधर उधर ढूंढ रहे हैं, लेकिन हम उसको ग्रंथ समझ के पढ़ते हैं, बाजू में रखते हैं, लेकिन हमें अगर उसको हमारी नीति समझकर, हमारी नैतिकता समझकर, हमारी दैनंदिन रोजमर्रा की जो रहती है, जैसे अपन खाना खाते हैं तो खाने के सिवा हम रह नहीं सकते, वैसा अगर हमने उसको भी जरूरत की चीज समझ के बौद्ध धर्म को हमने पढ़ा होता और अपने अंदर उतारा होता तो शायद हम नैतिकता को बहुत पहले ही जान चुके होते। और हम जो यहाँ पर बैठे हैं तो हम ये नैतिकता के जरिए से यहाँ बैठे हैं, क्योंकि भक्ति जी जब हमको सिखा रहे, तो अगर हमारा उनके सिखाने का विरोधाभास होता तो हम यहाँ बैठे नहीं, क्योंकि हमको समझ में आ रहा है कि नैतिकता क्या है और भक्ति जी किस तरह से समझा रहे हैं। तो ये मैत्री का ही मेल है कि हम यहाँ बैठे हैं और हम भक्ति जी को सुन रहे हैं। तो किसी को सुनना और किसी को समझना ये भी नैतिकता में आता है। तो भक्ति जी जितनी जी जान से जान लगा के सिखा रहे हैं और बता रहे हैं, तो हमें से कोई हो ऐसे है कि जिनको बोल सकते हैं सामने आके, तो बोलने की कोशिश कीजिए। तो भक्ति जी ने बताया कि एक आदमी भी जागरूक हो, एक बच्चा भी जागरूक हो गया है धर्म के प्रति, तो वो बहुत कुछ कार्य आगे लेके जा सकता, बाबा साहब जैसा आगे बढ़ा सकता है धर्म को। तो आप